नमस्कार विद्यार्थ्यांनो, संख्या हे टॉपिकवरचे हे उदाहरण आहे बघा. बरंच कन्फ्युजन वाटते पोरांना, पण सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं बघूया. काय दिले, ज्यामध्ये एखादी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं परीक्षेला प्रश्न विचारतात. ओके, सोपं आहे बघा. आता काय करायचं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शेवटची संख्या 3 तेवढंच घ्यायचं, तर घातांक 99. आता काय करायचं, 3 ला कितीदा गुणाकार केला की आपल्याला एकक स्थानी काय येते, 1 येते ओळखायचं. ह्याच्यामध्ये काय केलं मी, 3 × 3 9, 9 त्रिक 27, 27 ला फक्त 7च विचार करा, 7 त्रिक 21, म्हणजे 1 2 3 आणि 4, 3 चा चौथा म्हणजे एकक स्थानी 1 येतो. मग हे पाठच करायचं, परीक्षेत लक्षात ठेवा. परीक्षेत जायचं 3 चा चौथा म्हणजे 1, हे काय असलं मांडत बसायचं नाही परीक्षेमध्ये. मग आता 4 आले, या 99 ला काय करा, 4 न भाग घालवा. 4 दुनी 8 वजा 1 9, 4 चौक 16, किती 3. आता हे काय विचारात घेऊ नका, किती राहिले 3, म्हणजे 3 चा घन काढायचा. 3 चा घन म्हणजे काय, 3 × 3 × 3 किती येते, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, शेवटी किती आलं 7. म्हणजे ह्या संख्येच्या एकक स्थानी काय येणार, 7 येणार. लक्षात ठेवा, एकक स्थानी 7. अशा साध्या पद्धतीने परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवायचं. असं जर पद्धत वापरला, हार्डली 5 ते 10 सेकंड मध्ये तुमचं उदाहरण सुटतंय. लक्षात ठेवा. ओके, अशा अनेक प्रकारची उदाहरणं जर तुम्हाला सोडवायची असेल तर जाता जाता हे एक बघून घ्या. आता आमच्याकडे सध्या काय केलंय, आम्ही विद्यार्थ्यांसाठी मोफत फ्री आम्ही लेक्चर्स ऑर्गनाईज केलेत आमच्या यूट्यूब चॅनलवरती. यूट्यूब चॅनलचं नाव आहे शिवाजी निवड अकॅडमी. जर 2 दिवसाला आम्ही एक पूर्ण 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर अपलोड करत असतो, जिथं त्यामध्ये आम्ही तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स आणि शॉर्टकट ट्रिक्स हे दोन्ही शिकवलं जाते. लक्षात ठेवा. आणि दररोज आमच्या यूट्यूब चॅनलला हे बारके क्लिप्स सुद्धा अपलोड केले जातात, जेणेकरून तुम्हाला दररोज याचा सराव करता येईल. ओके.